नमस्कार. वसंत व्याख्यानमालेतलं आजचं व्याख्यान हे भारतीय नागरिकत्व कायदा अशा एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरचं आहे. त्यासाठी ज्यांना मी निमंत्रित केलं आहे ते माननीय ॲडव्होकेट श्री नितीन आपटे सर यांचा मी अगदी थोडक्यात परिचय करून देतो. एक यशस्वी वकील, एक उत्तम वक्ता आणि एक कार्यकर्ता संघटक असे त्रिविध पैलू आपटे सरांच्या कारकिर्दीचे आहेत. पुणे विद्यापीठामधून कायदा शाखेतली पदवी घेतल्यानंतर म्हणजे लॉ ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपटे सरांनी असं ठरवलं की मी लॉची प्रॅक्टिसच करीन आणि तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ 25 वर्ष पुणे सत्र न्यायालय आणि प्रसंगी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर एक यशस्वी वकील म्हणून ॲडव्होकेट नितीन आपटे सर कार्यरत आहेत. पुण्यामधल्या प्रसिद्ध अशा लॉ कॉलेजमध्ये म्हणजे ILS विधी महाविद्यालयामध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून ॲडव्होकेट नितीन आपटे सर कार्यरत आहेत. हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू. ॲडव्होकेट नितीन आपटे सर हे सावरकर भक्त आहेत, उत्तम वक्ता आहेत आणि कवी आहेत. काही वर्षांपूर्वी जेव्हा सावरकरांवर चित्रपट निर्मितीची योजना केली गेली तेव्हा त्यासाठी सुरुवातीच्या काळात ज्यांना निवडलं गेलं होतं सावरकरांची भूमिका करण्यासाठी त्यामध्ये नितीन आपटे सरांचा समावेश होता. मला आपल्याला हेही सांगू दे की अटलजी पंतप्रधान असताना म्हणजे माननीय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना सावरकरांविषयी मालिका निर्मितीचा प्रयत्न झाला आणि त्याचे जे रशस माननीय पंतप्रधानांना दाखवले गेले त्यामध्ये सुद्धा ॲडव्होकेट आपटे सरांनी सावरकरांची भूमिका केलेली होती. पुढे काही कारणामुळे हे फलद्रूप होऊ शकलं नाही आणि त्यामुळे आपण आपटे सरांना सावरकरांच्या भूमिकेत पाहू शकलो नाही. ॲडव्होकेट नितीन आपटे सर हे एक कार्यकर्ता आहेत आणि संघटक आहेत. पुण्यामधलं गीता धर्म मंडळ असेल, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था किंवा सध्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी असेल, अशा अनेक स्वयंसेवी संस्थांमध्ये विश्वस्त भावनेने ॲडव्होकेट आपटे सर काम करतात. सध्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल फिरोदिया महाविद्यालयाचे महाविद्यालय समिती प्रमुख म्हणून ॲडव्होकेट नितीन आपटे सर काम पाहत आहेत. एक उत्तम वक्ता म्हणून ते परिचित आहेतच. महाविद्यालयीन जीवनापासून महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विजेतेपद मिळवलेले ॲडव्होकेट नितीन आपटे सर हे आता त्यांच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर हिंदुत्व, 370व कलम, कायद्यातली विविध कलमं, स्वातंत्र्यवीर सावरकर यासारख्या विषयांवर अत्यंत विचारप्रवर्तक अशी व्याख्यानं महाराष्ट्रभर देत असतात. वसंत व्याख्यानमालेमध्ये बोलण्याची ॲडव्होकेट आपटे सरांची ही 3री वेळ आहे. यापूर्वी वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. यंदा संयोजकांनी असं ठरवलं की जो भारताच्या गेल्या 1.5-2 वर्षांच्या इतिहासामध्ये चर्चेत राहिलेला विषय आहे तो म्हणजे नागरिकत्व कायदा आणि त्याचं भविष्यातलं स्थान, त्यावर असणारी मतमतांतरं याविषयी तज्ज्ञ व्यक्तीने आपल्याशी बोलावं असं संयोजकांनी ठरवलं आणि म्हणून आम्ही आपटे सरांना त्यासाठी निमंत्रित केलं. आजचं व्याख्यान सुरू करावं अशी मी आपटे सरांना विनंती करतो. भारतीय नागरिकत्व कायद्याविषयी आता आपल्याशी बोलतील माननीय ॲडव्होकेट नितीन आपटे सर. नमस्कार. वसंत व्याख्यानमालेचे सर्व माननीय संयोजक, माझे मित्र डॉक्टर मंदार बेडेकर आणि उपस्थित रसिक श्रोते, आजचा माझा व्याख्यानाचा विषय आहे नागरिकत्व सुधारणा कायदा, पार्श्वभूमी आणि भवितव्य. विषय तांत्रिक आहे. हा विषय मांडत असताना आजचं आपलं हे संमेलन म्हणजे कायद्याचा क्लास होऊ नये याची काळजी नक्की मी घेईनच. पण या विषयाला सुरुवात करत असतानाच मी काही कायद्याच्या महत्वाच्या तरतुदी या बाबतीतल्या सांगू इच्छितो, बदल काय झालाय तो सांगू इच्छितो आणि मग पार्श्वभूमी आणि भवितव्य या विषयाकडे येऊ इच्छितो. याचं कारण कायदा काय आहे हे समजणं वाचल्यानंतर सोपं आहे, परंतु त्याची पार्श्वभूमी जास्त महत्वाची आहे आणि भवितव्य काय होणार आहे हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून मी नागरिकत्व कायदा 1955 यातल्या महत्वाच्या तरतुदी आपल्या समोर थोडक्यात सांगतो. मी फार तपशिलात शिरणार नाही कारण आजच्या विषयाचं ते प्रयोजन नाही असं मला वाटतं.
या कायद्याने नागरिकत्व म्हणजे काय, नागरिकत्व कुणाला मिळावं, अशा प्रकारच्या तरतुदींचं आरेखन केलं गेलं 1955 साली. त्याच्यामध्ये जन्मानं नागरिक जो भारताचा आहे तो नागरिकत्वाला पात्र आहे किंवा त्याला जन्मानेच नागरिकत्व मिळतं, अशा प्रकारची ती मूलभूत तरतूद आहे. 26/1/1950 या दिवशी त्याच्यानंतर जन्मलेले ते 1787 पर्यंत 1787 पर्यंत ज्याचा एक पालक भारतीय आहे ती व्यक्ती ही नागरिकत्व कायद्यात येते, भारताचा नागरिक म्हणवायला पात्र आहे. 2003 नंतर जी लोक ज्यांचे दोनही पालक हे म्हणजे आई आणि वडील हे भारतीय आहेत, नागरिक आहेत, किंवा एक भारतीय नागरिक आहे आणि दुसरा परदेशी घुसखोर नाही, त्यांच्या मुलांना त्यांच्या अपत्यांना नागरिकत्व दिलं गेलेलं आहे. सामान्यतः जन्मानं नागरिकत्व याबाबतच्या तरतुदी त्या आहेत. त्यानंतर रजिस्ट्रेशननी नोंदणीकरणाने नागरिकत्व अशी एक संकल्पना मांडलेली आहे, कलम 5. त्यानंतर नॅचरलायझेशननी नागरिकत्व, नैसर्गिकतः येणारं नागरिकत्व अशी एक संकल्पना कलम 6 मध्ये मांडलेली आहे, की ज्याच्यामध्ये 11 वर्ष काही बाबतीत आणि अनेक इतरही घटक त्याच्यात दिलेले आहेत, की ज्यामुळे 11 वर्ष भारतात राहिल्यानंतर तो मनुष्य नागरिक होतो. परदेशी व्यक्ती पण परदेशी घुसखोर नाही अशी व्यक्ती नागरिक होते नॅचरलायझेशन. त्यानंतर आसाम करार झाला, आसाम कराराच्या अंतर्गत मिळणारं नागरिकत्व आणि फॉरेनर्स ऍक्ट 1946 आणि फॉरेनर्स ट्रिब्युनल ऑर्डर 1964 ज्याच्यात परदेशी नागरिक म्हणून जे घुसखोर सापडलेले आहेत ते वगळता बाकीच्यांना नागरिकत्व देण्याची काही प्रक्रिया या कलमांनी सांगितलेली आहे आणि त्यालाही अतिशय महत्व आहे. त्यानंतर ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया या नावाची एक संकल्पना आणली गेली, की ज्याच्यामध्ये 7A आणि 7B मध्ये त्याचा तपशील दिला गेला आणि त्यानंतर त्यांना नागरिकत्व द्यावं का आणि नागरिकत्व द्यायचं झालं तर कुठल्या मर्यादा असाव्यात याचा उल्लेख तिथं आहे. आणि दुसरं की काही कारणाने भारतात एखादा प्रदेश जर अंकित झाला तर त्या प्रदेशात राहणाऱ्या निवासी लोकांना नागरिकत्व देण्यासंबंधातली तरतूद ही भारताच्या नागरिकत्व कायद्यामध्ये मुळातच 1955 साली केली गेली. आणि मग 2019 जे वर्ष भारताच्या इतिहासात क्रांतिकारक वर्ष म्हणून मानलं जायला हवं असं मला वाटतं, की ज्याच्यामध्ये कलम 370 आणि कलम 35A ही राज्यघटनेतली दोन्हीही कलम रद्द केली गेली आणि त्याचबरोबर 11 डिसेंबरला भारताच्या संसदेत प्रस्ताव पारित करून, दोन्ही सभागृहात प्रस्ताव पारित करून नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 हा पारित केला गेला. तर मुळात असलेल्या कायद्यामध्ये नक्की बदल काय झाला असा जर आपण विचार केला तर यातला महत्वाचा बदल मी सांगतो आणि मग माझ्या विषयाच्या पुढच्या भागाकडे वळतो. तो बदल असा की दिनांक 31 डिसेंबर 2014 ह्या दिवसापर्यंत भारतात अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या 3 देशातून आलेले एका अर्थाने परदेशी घुसखोर की जे धर्मानी हिंदू, जैन, शीख, बुद्ध, पारशी आणि ख्रिश्चन आहेत, ज्याच्यामध्ये मुसलमानांचा उल्लेख नाही, पण ह्या 6 धर्मांचे किंवा पंथांचे हिंदू, बौद्ध, जैन, शीख, पारशी आणि ख्रिश्चन जी लोक पाकिस्तानातून, बांगलादेशमधून किंवा अफगाणिस्तानातून 31 डिसेंबर 2014च्या आधी भारतवर्षामध्ये आली त्यांना नॅचरलायझेशननी जे नागरिकत्व द्यायचं 11 वर्षाच्या कालावधीनंतर तो कालावधी कमी करून 5 वर्षावरती आणला गेला. म्हणजे 5 वर्ष जे लोक भारतवर्षामध्ये राहत आहेत 31 डिसेंबर 14च्या आधी, की जे लोक या धार्मिक मतमतांचे आहेत त्यांना नागरिकत्व देण्याची तरतूद की जी मुळात 11 वर्ष होती ती मर्यादा कमी करून 5 वर्षावरती आणली गेली. आणि भारताच्या गृहमंत्र्यांनी त्यावेळेला
हा कायदा आणि त्याचे हेतू स्पष्ट करत असताना संसदेत असं सांगितलं की रिलिजियस पर्सिक्युशन हे या देशांच्या मध्ये चालू आहे आणि या देशांच्या मध्ये असलेल्या रिलिजियस मायनॉरिटीज यांचं अस्तित्व धोक्यात आल्यामुळे जे वैतागून किंवा जीवाच्या भीतीनं भारतात आलेले आहेत त्यांना लवकर नागरिकत्व देण्याची आम्ही तरतूद करतो आणि यातून आम्ही मुसलमानांना वगळतो. हा कायदा आमचा स्पष्ट आहे, हेतूही स्पष्ट आहे. सुदैवाने आज जवळजवळ 1.25 वर्ष या कायद्याला पास करून झालं. हा कायदा पारित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती देशामध्ये जन आंदोलनं उभारली गेली. सगळीकडे या कायद्याचा निषेध झाला. शाहीनबाग सारखं एक मोठं आंदोलन झालं की ज्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला नाईलाजास्तव नंतर. आणि करोनाचंच संकट एवढ्या मोठ्या प्रमाणावरती देशात आलं की ज्याच्यामुळे हा विषय कदाचित मागे पडला. पण म्हणूनच आपण आता शांत मनस्थितीत शांत विचार करू शकतो आणि म्हणून हा विषय संयोजकांनी ठेवला, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक ऋण मानतो. देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे विषय वसंत व्याख्यानमालेमध्ये ठेवले जातात, विचारासाठी ठेवले जातात, हे या मालेचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून हा विषय त्यांनी मला इथं दिलाय असं मला वाटतं. हा कायदा किंवा कुठलाही कायदा हा तयार करत असताना कायद्याची कलम जशी महत्वाची आहेत, कायद्याचे तर्जुमे टेक्स्ट जसं महत्वाचं आहे, त्याच पद्धतीनं त्या कायद्याचा हेतूही महत्वाचा आहे आणि त्या कायद्याचं तत्वज्ञान, त्याचं ज्युरिस्प्रुडन्स हाही महत्वाचा आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण एकेका विषयाकडे येऊयात. या कायद्याचा ज्युरिस्प्रुडन्स, या कायद्याचं तत्वज्ञान, या कायद्याची पृष्ठभूमी काय आहे, हे बोलत असताना इथे मी काही डिस्क्लेमर्स देऊ इच्छितो, कारण मी व्यवसायानं वकील आहे. मी कुठल्याही विचारधारेचा प्रतिपादन करण्यासाठी, त्या विचारधारेला प्रसारित करण्यासाठी इथं आलेलो नाही. कुठल्याही राजकीय पक्षाचे विचार माझ्या दृष्टीनं महत्वाचे नाही. देशातला एक सजग नागरिक आणि कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला या कायद्याबद्दल काय वाटतं हे आपल्या समोर सांगणं मला अत्यंत महत्वाचं वाटतं. आणि मला असं वाटतं की मी जो विचार करतो तोच आपण सगळेजण निश्चितपणाने करावं. तिथपर्यंत ये हृदयीचे ते हृदयी घातले हे करण्याची जबाबदारी माझी. त्याचं आकलन मला जे अपेक्षित आहे तसंच्या तसं समजून घेणं आणि त्याचा यथायोग्य अर्थ काढून मग योग्य तो विचार करणं ही जबाबदारी अर्थातच तुमची. तर मित्रो, लौकिक अर्थानं आपल्या देशाला मी हिंदू राष्ट्र म्हणतो. मी राईट विंगचा प्रचार करण्यासाठी इथं आलेलो नाही. मी कुठल्या अर्थाने हिंदू राष्ट्र हा शब्द वापरतो ते आपण कृपया लक्षात घ्यावं. पाकिस्तान मुस्लिम देश, सौदी अरेबिया मुस्लिम देश, इराण, अफगाणिस्तान, बांगलादेश हे सगळे मुस्लिम देश, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी हे सगळे ख्रिश्चन देश. असं का म्हटलं जातं? लौकिक अर्थाने या देशांना वेगळ्या वेगळ्या धार्मिक संकल्पनेतून का जोपासलं जातं किंवा का समजलं जातं, त्याचं महत्वाचं कारण असं की बहुतांशी ठिकाणी लोकशाही प्रस्थापित झालेली आहे आणि ज्या ठिकाणी ज्या धर्मियांची लोकसंख्या जास्त, त्या धर्मियांच्या लोकसंख्येवरून त्या देशाला ते नामानिधान मिळतं. आणि त्यामुळे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स हे जर ख्रिश्चन राष्ट्र असतील, लौकिक अर्थाने पाकिस्तान, बांगलादेश, सौदी अरेबिया, इराण, अफगाणिस्तान हे जर मुस्लिम राष्ट्र म्हणून संबोधित होत असतील, तर भारत आणि नेपाळ या दोन देशांना हिंदू राष्ट्र म्हणणं हे अपरिहार्य आहे, अतिशय तर्कशुद्ध आहे. त्या अर्थाने आणि त्या अर्थानेच फक्त मी या देशाला हिंदू राष्ट्र असं संबोधित करतोय. आणि हे हिंदू राष्ट्र संबोधित करत असताना पुढचा इतिहास आपल्याला विचारात घ्यावा लागतो. 47 साली या देशाला स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्याच्या आधीचा सगळ्यात मोठा संग्राम की ज्याचं वर्णन स्वातंत्र्यवीर सावरकर हे 1857चं स्वातंत्र्य समर असा करतात,
ते स्वातंत्र्य समर बहादूर शाह जफर, तात्या टोपे, झाशीची राणी, नानासाहेब पेशवे यांनी खांद्याला खांदा लावून ब्रिटिशांच्या विरुद्ध लढलं. म्हणजे हिंदुस्थानचा मुस्लिम बादशाह हा हिंदूंच्या बाजूनी ब्रिटिशांच्या सारख्या शत्रूशी लढताना आपल्याला दिसत होता. हिंदू आणि मुस्लिम यांचं ऐक्य झालेलं हे या ठिकाणी आपण बघितलं शत्रूशी लढत असताना. आणि त्याच्या आधीचा जर 8व्या शतकापासूनचा इतिहास आपण बघितला तर इथं शक आले, हूण आले, जाट आले, वेगळी वेगळी धार्मिक आक्रमणं या देशावरती झाली. त्याच्यातच मुस्लिम आले. त्यांनी इथं राज्यकर्ता म्हणून राज्य केलं. ते आक्रमक होते, परदेशी होते आणि अशा सगळ्या समाजांचं, धर्मांचं एकत्रीकरण होऊन 1857 मध्ये हे हिंदू आणि मुस्लिम एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून ब्रिटिशांशी लढले, असा या देशाचा इतिहास आहे. पण त्यानंतर काय झालं? 1905 मध्ये एक अनन्यसाधारण अशा प्रकारची घटना या देशामध्ये घडली. ती म्हणजे मुस्लिम लीगची स्थापना अली बंधूंनी केली. त्याच वर्षी बंगाल या प्रांताची देशामध्ये फाळणी केली गेली. लॉर्ड कर्झननी ती केली. परंतु त्यावेळेचं काँग्रेसचं नेतृत्व हे लाल, बाल आणि पाल यांच्या हातामध्ये होतं. लोकमान्यांच्या अत्यंत सुदृढ आणि सामर्थ्यशाली अशा नेतृत्वाखाली आम्ही एक युद्ध लढलो. सामोपचारानं असेल कदाचित, शस्त्र हातात घेऊन कमी असेल कदाचित, परंतु 1911 मध्ये बंगालची फाळणी लॉर्ड कर्झनला मागे घ्यावी लागली. 1920 मध्ये अजून एक गोष्ट घडली. 1920 मध्ये मुस्लिम कॉन्फरन्स हा पक्ष स्थापन झाला, ज्याचं रूपांतर पुढे नॅशनल कॉन्फरन्स मध्ये झालं. जम्मू काश्मीर मध्ये तो पक्ष हा मोठ्या प्रमाणावरती आपलं सामर्थ्य दाखवायला लागला. 1905 साली बंगालची झालेली फाळणी लोकमान्यांच्या सारख्या द्रष्ट्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही लढा देऊन टाळू शकलो. परंतु 1947 साली झालेली संपूर्ण देशाची फाळणी आम्ही टाळू शकलो नाही, ही वस्तुस्थिती. आणि याच्यामध्ये 1905 मधल्या मुस्लिम लीगचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग होता. आणि म्हणूनच मुस्लिम लीगच्या दुराग्रही अट्टहासामुळे आणि त्या मागणीला बॅरिस्टर जिनांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे 1940 साल नंतर या मागणीनं जोर धरला आणि त्याचं पर्यवसान पुढे 1947 मध्ये 14 ऑगस्ट 1947 या दिवशी पाकिस्तानची निर्मिती होण्यामध्ये झाली. मित्रो, याच्या मागची कल्पना काय होती? 1857 आम्ही विसरलो होतो की ज्या वेळेला बहादूर शाह जफरच्या नेतृत्वाखाली हे वेगळ्या वेगळ्या प्रदेशातले हिंदू आणि मुस्लिम अशा प्रकारचे राज्यकर्ते ब्रिटिशांच्या विरुद्ध शस्त्र हातात घेऊन लढत होते, आम्ही ते विसरलो. मुळातच मुस्लिम लीगची स्थापना या कारणासाठी झाली, जी ब्रिटिशांनी पुढे जोपासली. ती स्थापना अशा कारणासाठी झाली की हिंदू आणि मुसलमान हे दोन धर्म वेगळे आहेत. हा खंडप्राय अशा प्रकारचा विशाल देश हा एकत्र राहू शकत नाही. दोन धर्मियांच्यासाठी दोन वेगळी राष्ट्र इथं असली पाहिजेत, ही मागणी मुसलमानांनी प्रतिपादित केली. मध्ये असंख्य गोष्टी घडल्या, त्या आपण आता दुर्लक्षित करूया. परंतु त्या इतिहासाचा धडा असा की या सगळ्याचं पर्यवसान दिनांक 16 ऑगस्ट 1946 बॅरिस्टर जिनांनी डायरेक्ट ऍक्शन डे पुकारण्यात झालं. महात्माजींच्या नेतृत्वाखाली प्रतिपादन करीत असलेली अहिंसेचा विचार स्थापित करू इच्छिणारी काँग्रेस देशाची फाळणी टाळू शकली नाही. महात्माजींचं वक्तव्य होतं, विविसेक्ट मी बिफोर विविसेक्टिंग इंडिया, परंतु ते व्यवहारात येण्याची शक्यताच नव्हती. याही उलट देशाची फाळणी झाली, हिंदू मुस्लिम आधारावरती झाली. आणि त्याचं महत्वाचं कारण बॅरिस्टर जिना सातत्याने सांगत होते आणि अली बंधूंनी ते सांगितलं होतं की या भूमीमध्ये हिंदू आणि मुस्लिम हे दोन धर्म म्हणजे दोन देश आहेत.
ते एकत्र राहू शकत नाही. आज अनेक लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांना बदनाम करतात की सावरकरांनीही द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. मित्रो, ठरवून केली गेलेली बदनामी आहे असं मला म्हणायचंय. याचं कारण आहे की बीज दिसतायत, फाळणीची बीज दिसतायत, ही दृगोचर व्हायला लागल्यानंतरच सावरकरांनी हिंदू एकतेचा मंत्र फाळणी टाळण्यासाठी दिला. हिंदूपत पातशाही स्थापन झाली पाहिजे, हिंदुत्वाच्या नावावरती सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे. आणि हे हिंदुत्व सांगत असताना सावरकर कुठल्याही उपासना मार्गाचं प्रतिपादन करताना दिसत नाहीत. सावरकर या भूमीला आपली मानणारी माणसं म्हणजे हिंदू, त्याच्यात बहादूर शाह जफर येतो म्हणजेच मुसलमान येतात, त्याच्यात भगिनी निवेदिता येते म्हणजेच ख्रिश्चनही येतात, हे सावरकर सांगतायत. ते सावरकर मुस्लिम राष्ट्राला मान्यता देत नाहीत म्हणूनच तर अखंड हिंदुस्थानचं प्रतिपादन करताना दिसत आहे. त्यामुळे त्यांना द्रष्टेपण असल्यामुळे मुसलमान धर्माचे लोक मुसलमान धर्माच्या संघटित शक्तीच्या आधारावरती या देशाची फाळणी करतील हे मला दिसतंय असं ते सांगत होते. याचा अर्थ त्यांना ते मान्य होतं असं नाही. त्यांना ते मान्य नव्हतं म्हणूनच अखंड हिंदुस्थानचं स्वप्न आपल्या सगळ्यांच्या पुढच्या पिढ्यांच्या खांद्यावरती टाकताना ते असामान्य शब्दोच्चार करत होते की माझं स्वप्न मी तुम्हाला देतोय, जर हे स्वप्न अखंड हिंदुस्थानचं अयशस्वी झालं तर मी वेडा ठरेन, जर हे माझं स्वप्न यशस्वी झालं तर मी प्रॉफिट ठरेन, माझा वारसा मी तुम्हाला देतोय, हे सावरकर सांगत होते. आणि त्यामुळे या संपूर्ण इतिहासाचा बोध असा की आमच्या देशाची, की जो देश 1857 मध्ये हिंदू मुस्लिम भेदाभेद विसरून ब्रिटिशांच्या सारख्या त्रयस्थ शक्तीशी लढत होता, तो देश धार्मिक अशा प्रकारच्या निकषावरती विभाजित झाला. कोण चूक कोण बरोबर, कोणाचं जास्त चुकलं कोणाचं कमी चुकलं याच्यापेक्षा सत्य स्पष्टपणाने सूर्यप्रकाशासारखं समोर आलं की हिंदू आणि मुसलमान हे एकत्र राहू शकत नाहीत, म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली दिनांक 14 ऑगस्ट 1947. मित्रो, पुढे काय झालं? 14 ऑगस्ट 1947 आणि 15 ऑगस्ट 1947 हे दोन्ही देशांचे स्थापना दिवस. त्या दिवशी समजूत अशी होती आणि पुढे लियाकत कराराने ती स्पष्टही केली गेली की दोन्ही देशातल्या मायनॉरिटीजना किंवा कुठल्याही नागरिकाला मूळ देशात जाण्याचा अधिकार आहे. म्हणजे पाकिस्तान मधल्या हिंदूंना किंवा मुसलमानांना भारतात येण्याचा अधिकार आहे, भारतातल्या मुसलमानांना किंवा हिंदूंना पाकिस्तानात जाण्याचा अधिकार आहे आणि नागरिकत्वही स्वीकारण्याचा अधिकार आहे. जर अशा प्रकारे कुठल्याही कारणाने एकमेकांच्या देशातले नागरिक हिंदू किंवा मुस्लिम जर दुसऱ्या देशात आले तर त्यांना नागरिक म्हणून आम्ही स्वीकारू, ही स्पष्ट कल्पना स्वातंत्र्यानंतर लगेचच मांडली गेली. पण त्याच्यानंतरची संपूर्ण देशाची परिस्थिती काय सांगते? तर 15 ऑगस्ट 1947 या दिवशी, की ज्या दिवशी भारत वेगळा आहे, आजचा खंडित भारत आहे आणि बांगलादेश आणि पाकिस्तान हे एक राष्ट्र आहेत, त्या दिवशी या बांगलादेश आणि पाकिस्तान अशा एक असलेल्या देशामध्ये सामान्यतः 24% हिंदू लोकसंख्या होती. 17-18 सालची स्थिती काय आहे? आकडेवारी असं सांगते की तिथे 2.14%, 2.14% एवढीच हिंदू लोकसंख्या राहिलेली आहे. उरलेल्यांना छळाने मारलं तरी गेलं आणि नाही तर त्यांचं धर्मांतर केलं. सेक्युलरिझमचे धडे आम्हाला शिकवणाऱ्यांनी कुठेतरी याही वस्तुस्थितीचा विचार करावा. 23-24% लोकसंख्या हिंदूंची पाकिस्तान बांगलादेश मध्ये होती, ती सामान्यतः 2-2.25% खाली आली. छळानी धर्मांतर झाल्यामुळे संख्या कमी झाली किंवा त्यांना संपून टाकल्यामुळे लोकसंख्या कमी झाली. बांगलादेशची निर्मिती 1971 साली झाली. तोही बांगलादेश पुन्हा मुस्लिम बहुल, की जिथे सामान्यतः 30% हिंदू होते तिथे 7% हिंदू अस्तित्वात आहेत. आणि मोठ्या प्रमाणावरती 1971चं युद्ध छेडण्याचं महत्वाचं कारण बांगलादेशामधून भारतात येणारे परदेशी घुसखोर नागरिक हे होते.
ते नागरिक अर्थातच भारतवर्षाचे नव्हते, ते होते बांगलादेश मधून आलेले घुसखोर, पण ते पार मुंबई पुण्यापर्यंत पसरलेले होते आणि आमच्या देशांच्या सरसीमा या संरक्षित नसल्यामुळे ते भारतात सहज चालून येऊ शकत होते आणि भारतामध्ये नोकरी, व्यवसाय, धंदा या निमित्ताने येऊन ते राहत होते. आणि एक काळ असा आला की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती घुसखोरांनीच इथे राज्य करावं का काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. इतक्या प्रचंड संख्येने लोक इथे आले, लाखोंच्या संख्येने लोक इथे आले. या पार्श्वभूमीवरती सिटिझनशिप कायद्यामध्ये वेगळ्या वेगळ्या वेळेला काही बदल केले गेले, ज्याच्यात आसाम कराराचा एक महत्वाचा समावेश आहे. त्याच्या तपशिलात आता मी परत जात नाही. पण संपूर्ण इतिहासाचा जर बोध घ्यायचा झाला तर आपल्याला काय दिसतं, हिंदूंची लोकसंख्या या दोन्ही देशातून, बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर बांगलादेशातून, पाकिस्तानच्या अस्तित्वापासून पाकिस्तानामधून प्रकर्षाने प्रचंड प्रमाणात कमी होताना आपल्याला दिसते. त्यांचं अस्तित्व पणाला लागलेलं आपल्याला दिसतंय. नाहीतर सामान्यतः लोकसंख्या वाढली पाहिजे, जशी भारताची वाढली, सर्व धर्मियांची लोकसंख्या भारतामध्ये वाढली, तशी हिंदूंची लोकसंख्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये वाढायला कुठलीही अडचण नव्हती. परंतु ती इतक्या झपाट्याने 60-70 वर्षाच्या कालखंडामध्ये कमी झालेली आपण बघितली. म्हणजे जेवढी होती त्याच्या 10% राहिलेली बघितली. 90% लोकसंख्या ही पाकिस्तान मधली संपवली गेली किंवा ती धार्मिक अल्पसंख्य म्हणून तरी संपवली गेली. कदाचित त्यांचं कन्व्हर्जन झालं. परंतु हिंदू तिथे अस्तित्वात राहणार नाही अशी शक्यता गेल्या 70 वर्षाच्या पाकिस्तानच्या इतिहासामध्ये नोंदवली गेली. तीच परिस्थिती बांगलादेशाची. बांगलादेशाची निर्मिती प्रत्यक्ष आपल्या सक्रिय मदतीनं झालेली आहे. आणि असं असूनही हे दोनही आमच्या सरसीमांच्या वरती असलेले, देशाच्या सीमांना लागून असलेले देश हे आमचे मित्रराष्ट्र आहेत काय, तर हे सांगता येत नाही. हे आमचे शत्रू राष्ट्रच आहेत, ही वस्तुस्थिती आहे. इतिहासाचा बोध आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान ही दोनही राष्ट्र ही आमची शत्रू राष्ट्र आहेत. त्याच्याशी पाकिस्तानशी तर आम्ही 4 वेळेला प्रत्यक्ष युद्ध लढलो. 71चं युद्ध हे बांगलादेशच्या निर्मितीसाठी झालं, पण तरीही आमच्या देशांनी त्यांच्यावरती केलेले उपकार बांगलादेश स्मरून तो आम्हाला सर्व बाबतीत सहकार्य करतो असा काही देशाचा इतिहास सांगत नाही. आणि मग या सगळ्या इतिहासातून आपण बोध काय घ्यायचा, हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो. याच्याच बरोबर आता लोकसंख्येचंच गणित सांगितलं जात असल्यामुळे अतिशय स्पष्टपणाने एक लिखाण, कोएनराड एल्स्ट हे त्या लेखकाचं नाव, त्यांनी डेमोग्राफिक सीज या नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. तो आता उपलब्ध नाही अर्थातच, पण डेमोग्राफिक सीज मध्ये कोएनराड एल्स्ट असं म्हणतो की भारतात वेगळं काही करण्याची गरजच नाही. आत्ताच्याच क्रमाने जर लोकसंख्येची वाढ किंवा घट होत राहिली तर सुमारे 300 ते 500 वर्षामध्ये भारत हा मुस्लिम बहुल राष्ट्र होईल. वेगळं काहीही करण्याची गरज नाही, कुठलंही युद्ध करण्याची गरज नाही. आणि मग अशा प्रकारे मुस्लिम राष्ट्र झालेल्या देशांच्या मध्ये तरी स्थिरता, सुबत्ता, धार्मिक ऐक्य, शांतता आणि परधर्म सहिष्णुता आहे काय, तर मुस्लिम राष्ट्रांच्यात सतत चालत असलेली युद्ध, म्यानमार मधून मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडलेले रोहिंगे मुसलमान की जे जगातल्या वेगळ्या वेगळ्या देशात घुसखोर म्हणून जात आहेत, ते भारतातही घुसले. आणि म्यानमार मधून आलेल्या मुसलमानांच्या मुळे युरोपातल्या अनेक देशांचं स्वास्थ्य बिघडलं. हा गेल्या काही दशकातला जगाचा इतिहास आहे. आणि मग ह्या संपूर्ण इतिहासाचा विचार करता आपल्या देशाचा, ज्याच्यात आपला देश फोडला गेला आणि विभाजित झाला, आणि म्यानमार सारख्या छोट्या देशातून की जिथून रोहिंगे मुसलमान बाहेर पडतात ते युरोपीय देशात घुसल्यानंतर काय होतं याचाही इतिहास जगासमोर असताना आम्ही काय वागणार, आम्ही काय केलं पाहिजे, एवढी सगळी पार्श्वभूमी या कायद्याला आहे.
आणि म्हणून या कायद्यामध्ये मुस्लिम धर्माचे लोक की जे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान मधून भारतात आलेले आहेत, घुसखोर आहेत, परदेशी नागरिक आहेत, त्यांना भारतात नागरिकत्व द्यायचं नाही. 5 वर्षाच्या छोट्या कालावधीत इतका साधा बदल हा 2019च्या कायद्याने आणला. हे नागरिक भारतात राहू शकतात का? तर आजही राहत आहेत. हे नागरिक 11 वर्षानंतर भारतामध्ये नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात का? तर ते आजही करू शकतात. म्हणजे त्यांना भारताचं नागरिकत्व मिळण्यापासून वंचित ठेवलेलं नाही. फक्त इतर धर्मीयांना, मुस्लिम सोडून जे इतर धर्मीय भारतामध्ये आलेले आहेत 31 डिसेंबर 14च्या आधी, त्यांना नागरिकत्व 5 वर्षात मिळेल, 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळेल भारतात राहायला लागल्यानंतर. आणि जे मुसलमान आलेले आहेत त्यांना कदाचित ते 11 वर्षानंतर मिळेल. इतका सामान्य हा कायदा आहे. आणि मग आमचं दुखणं नक्की काय आहे? आम्ही कशासाठी आंदोलन करतो? पहिली महत्वाची गोष्ट, भारताच्या नागरिकत्व कायद्यातल्या कुठल्याही तरतुदीमुळे, मूळ कायद्यातल्या तरतुदीमुळे अथवा कुठल्याही बदल केल्या गेलेल्या तरतुदीमुळे, कारण या कायद्यामध्ये अनेक बदल केले गेले. 2003 मध्ये बदल झाला, 1987 मध्ये बदल झाला, आता 2019 मध्ये बदल झाला. अनेक प्रकारचे बदल केले गेले. तर त्या सगळ्या बदलांचा अर्थ फक्त एवढा आहे की आम्ही कुठल्या प्रकाराने नागरिकत्व देणार, आम्ही काढून कसं घेणार, अशा प्रकारचे उल्लेख या कायद्यामध्ये नाहीत. काढून घेण्याची पिनल प्रोव्हिजन कायद्यामध्ये नक्की आहे, पण त्याच्यासाठी तो मनुष्य देशद्रोही असला पाहिजे, तो मनुष्य परदेशातून आलेला घुसखोर असला पाहिजे, वगैरे वगैरे. आणि ज्याला चुकीच्या पद्धतीनं नागरिकत्व कदाचित दिलं असेल तर त्याच्यासाठीच्या केल्या गेलेल्या तरतुदी, अशा प्रकारचा कायद्याचा विषय आहे. पण मित्रो, गेल्या या कायद्याच्या पारित होण्यानंतर म्हणजे डिसेंबर 2019 नंतर या देशामध्ये या कायद्याच्या विरोधात जी आंदोलनं झाली, त्या आंदोलकांचे बुरखे फाडून आपण समजून घेतलं पाहिजे की हे आंदोलक हे परदेशीय नागरिकांच्या नागरिकत्वाच्या हक्कासाठी बोलतायत, की जे आमच्या उपकारावरती भारतवर्षामध्ये, आमच्या देशाच्या सरसीमा सुरक्षित नाहीत आणि इथं कुणीही घुसखोर म्हणून येऊ शकतो. यामुळे हे लोक भांडतायत. जणू काही हे त्यांचे बांधव आहेत, ते त्यांचे धार्मिक बांधव असतीलही, परंतु ते भारतातल्या मुसलमानांच्या हक्कासाठी भांडत नाहीत. भारतीय नागरिक असलेल्या मुसलमानांच्या कुठल्याही हक्काला बाधा हा कायदा आणत नाही. भारतीय मुसलमानांचे कुठलेही हक्क की जे नागरिकत्वाने त्यांना मिळालेले आहेत ते हा कायदा हिरावून घेत नाही. तर इतर देशातून म्हणजेच पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशातून घुसखोर म्हणून आलेले, परदेशी घुसखोर म्हणून आलेले लोक, त्यांना नागरिकत्व द्यायचं का नाही हा संपूर्णपणाने आमच्या राज्यकर्त्यांचा निर्णय. त्याच्या विरोधात त्यांना नागरिकत्व मिळावं म्हणून ही लोक भांडताना आपल्याला दिसत आहेत. आपल्या देशात आपल्याला वेठीस धरताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणूनच मित्रो, खरंच आपले कोण आणि परके कोण, शत्रू कोण आणि मित्र कोण, हे सगळं समजून घेण्याची वेळ आली आहे. आणि त्याचप्रमाणे माझ्या मुसलमान बांधवांना की ज्यांना हे राजकीय पक्ष वेगळ्या वेगळ्या प्रकारे भडकावून त्यांचा मतांच्या बँकेसारखा उपयोग करून वोट बँक पॉलिटिक्स साठी अत्यंत योग्य अशा प्रकारच्या कायद्याला विरोध करण्यासाठी प्रवृत्त करत असताना, खरंच तो कायदा काय आहे, तो कायदा राष्ट्रीयत्वाच्या निकषावरती योग्य आहे किंवा नाही, याचा विचार प्रत्येक नागरिकानं धर्माव्यतिरिक्त करण्याची गरज आहे, धर्मातीतपणानं करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच माझ्या मुसलमान बंधू भगिनींना मी निश्चितपणाने सांगू इच्छितो की आता तुम्ही भारतीयत्व स्वीकारलेलं आहे, भले तुम्ही फाळणीच्या वेळेला पाकिस्तानात न गेल्यामुळे असेल आणि आता पाकिस्तानात न गेल्याचा पश्चाताप तुम्हाला होण्याचं कारणच नाही, इतकं भारतवर्षामध्ये तुम्ही संपन्नही आहात आणि सुखी आहात. तर
या देशाच्या मातीशी इमान राखून निश्चितपणाने येणाऱ्या प्रत्येक कायद्याचा विचार करून तो राष्ट्रभक्तीच्या निकषावरती करून भारतवर्षाच्या हिताचा विचार तुम्ही करावा आणि त्या कायद्याचा गुणदोषावरती तपास करावा असं मला वाटतं. गुणदोषावरती जर या कायद्याचा विचार आपण केला तर आपल्या असं लक्षात येईल की हा कायदा यथायोग्य आहे. जसं मी म्हटलं, आपण लोकशाही स्वीकारली, त्याचप्रमाणे भारत हा एक स्वतंत्र देश म्हणून स्थापित झाला आणि ह्या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य दिनांक 26 जानेवारी 1950 ला आपली राष्ट्रघटना ही समाजाच्या चरणी अर्पण करून लोकार्पित करून आम्ही लोकशाही ही स्वीकारली आणि हा देश हा संपूर्णपणाने लोकशाहीच्या तत्वाने चालेल हे आम्ही मान्य केलं, शपथबद्ध केलं, घटनेच्या पूर्वपीठिकेतच हे लिहून ठेवलं. ही जर गोष्ट आपण लक्षात घेतली तर त्याच राज्यघटनेप्रमाणे की जी राज्यघटना ही सेक्युलर आहे असं आम्हाला सांगितलं जातं, कारण 1942 सालापर्यंत त्यामुळे कदाचित आम्ही सेक्युलर नव्हतो का काय असा प्रश्न निर्माण होईल. इंदिराजींनी 1942 साली घटना बदल करून त्याच्यामध्ये सोशलिस्ट आणि सेक्युलर हे दोन शब्द पूर्वपीठिकेमध्ये लिहिले. ठीक आहे, सेक्युलरिझम आम्हाला मान्य आहेच, धार्मिक आधारावरती आम्ही कोणालाही मोजायचं काही कारण नाही, सर्व धर्मियांना आपला धर्म पाळण्याचे अधिकार आम्ही दिले आणि म्हणूनच मुसलमानांची संख्या इथं वाढली, वाढू शकली. ते रिलिजियस मायनॉरिटीतून त्यांची लोकसंख्या कमी होत ते संपुष्टात आले असं भारतात घडलं नाही, जे पाकिस्तानात हिंदूंच्या बाबतीत घडलं. तर त्यामुळे सेक्युलरिझम आम्हाला नवीन कोणी वेगळा शिकवण्याची आवश्यकता नाही मित्रांनो, आम्ही सेक्युलर आहोतच आणि आम्ही ते तत्व डोळसपणाने स्वीकारलेलं आहे. परंतु सेक्युलरिझम स्वीकारत असताना, सर्व धर्म समभाव स्वीकारत असताना धर्मातीत अशा प्रकारची राज्य व्यवस्था, लोकांना धार्मिक आधारावरती न मोजणारी राज्य व्यवस्था, म्हणजेच मतांची व्होट बँक तयार करून धर्माच्या आधारावरती समाजात विभागणी न करणारी राज्य व्यवस्था आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राजकारणी जरी असते करप्ट असताना आपल्याला दिसत नाही तरी हा विचार मला इथे कुठेतरी महत्वाचा वाटतो. आणि म्हणून फक्त राष्ट्रभक्तीच्या आधारावरती आपापला धर्म पूजा अर्चेपुरता आपल्या घरामध्ये ठेवून संपूर्णपणानं देशप्रेमानं आणि देशहिताचा विचार करत कुठल्याही कायद्याचा तपशील हा आपण विचारात घेतला पाहिजे. आणि त्या कायद्याच्या तरतुदी विचारात घेत असताना मित्रांनो, एक आणखीन महत्वाची गोष्ट आपण केली पाहिजे, ती म्हणजे आम्हाला कुणीही फसवू शकत नाही. मिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन आजच्या या आधुनिक मीडियाच्या जगामध्ये चालणार नाही. कायद्याचं टेक्स्ट हे सगळ्यांना सहज उपलब्ध आहे. 4 बटन इंटरनेटवरती दाबली तर ते टेक्स्ट उपलब्ध आहे. तर ह्या टेक्स्टचा यथायोग्य अभ्यास करून इतिहासाचा धडा लक्षात घेऊन मग कायदा योग्य किंवा अयोग्य ठरवायला हवा. कायद्याच्या मागचा ज्युरिस्प्रुडन्स, कायद्याच्या मागची पार्श्वभूमी ही यासाठी विचारात घेणं महत्वाचं असतं. आणि आपण लोकशाही राज्यामध्ये राहत असल्यामुळे आपल्या सार्वभौम आणि लोकनियुक्त सरकारनं त्यांना दिलेल्या कायदा करण्याच्या अधिकाराचा वापर करून हा कायदा केलेला आहे. त्यांच्या निष्ठेवरती आणि त्यांच्या विचारसरणीवरती आपण विश्वास ठेवायला हवा. मग तो कायदा हा राईट विंगनं केलेला असेल, नाहीतर कम्युनिस्टांनी केलेला असेल, नाहीतर काँग्रेस सारख्या कुठल्या तरी अशा पक्षांनी केला असेल की ज्यांची विचारसरणी म्हणजे फक्त मतदारांची पूजा आणि मतांच्या पेढींची पूजा याच्या व्यतिरिक्त त्यांनी कधीही काही केलं नाही, लोकानुनय करण्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काही कदाचित केलं नाही, अशा पक्षांच्या नेत्यांनी सुद्धा केलेला कायदा हा डोळसपणाने अभ्यासण्याची गरज आहे. तो देशहिताच्याच भूमिकेतून अभ्यासण्याची गरज आहे. आणि हे करत असताना कुठेही देशाचा इतिहास, त्या काळात आमच्या समाजानं, आमच्या देशानं पेललेले अन्याय आणि अत्याचार आणि प्यायलेले कडू घोट विसरता कामा नयेत असं मला निश्चितपणाने वाटतं. आणि म्हणूनच
आत्ताच्या 2019च्या कायद्याची ही पार्श्वभूमी विचारात घेता परदेशातून येणाऱ्या घुसखोर मुसलमानांना आणि या 3 देशातून येणाऱ्या मुसलमानांना, कारण इतर देशांचा उल्लेख नाही, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश ह्या देशातून घुसखोर म्हणून भारतात घुसलेल्या मुसलमानांना कुठलेही हक्क देण्याचा कुठलाही कायदा या देशात नाही. नागरिकत्व द्यायचं का नाही हा सार्वभौम भारताचा, सार्वभौम लोकशाही मार्गाने निर्माण झालेल्या सरकारचा संपूर्ण अधिकार आहे आणि तो अधिकार आमच्या राज्यकर्त्यांनी व्यवहारात उतरवला ज्या वेळेला त्यांनी हा कायदा पारित केला. हे जर आपण विचारात घेतलं तर आपण कुठेतरी आपल्याच राज्यकर्त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. त्यांनी नक्की त्यांच्या स्तरावरती खूप मोठ्या प्रमाणावरती काहीतरी बघितलेलं आपण आणि अनुभवलेलं आणि राज्य करत असताना संकट म्हणून जे जे त्यांनी झेललं असेल, पेललं असेल, ते विचारात घेऊन हा कायदा केला गेला असेल हे आपण गृहीत धरलं पाहिजे. आणि तसाही कायदा करणं हा संसदेचा, या देशाच्या, मी पुन्हा पुन्हा तोच शब्द वापरतोय, सार्वभौम संसदेचा सार्वभौम अधिकार आहे. आणि जर हा अधिकार त्यांना नसेल तर मित्र हो, आजपासून मी आणि माझे 100 मित्र कुठल्याही मुस्लिम बांधवाच्या घरी राहायला जायला लागलो तर त्यांना चालतं असं त्यांनी सांगावं. आणि मुसलमानच कशाला, ख्रिश्चन, हिंदू कुणालाही त्यांच्या घरात 100 परकी माणसं आलेली राहायला चालतील, कुठलीही सूचना न देता घुसखोरी करून, आणि त्यामुळे त्यांचं काहीही बिघडणार नाही असं त्यांनी प्रामाणिकपणाने सांगून टाकावं. मित्रो, जी गोष्ट सामान्यतः घराच्या स्तरावरती उपयोगी असते, जी गोष्ट घराच्या स्तरावरती लागू असते सामान्यतः व्यक्तीच्या जीवनात, तीच गोष्ट राष्ट्रीय स्तरावरतीही लागू असते, हे मला तुम्हाला स्पष्टपणाने सांगायचं आहे. आणि आपण ज्या लोकांचा विचार करतो आणि त्या निकषावरती हा कायदा योग्य का अयोग्य याचा विचार करतो, तर ती लोक ही परदेशी घुसखोर आहेत, ती भारताचे मुस्लिम नागरिक नाहीत, याचाही विचार आपण करावा. आणि मला स्पष्टपणाने सांगायचंय की अनेक रिट पिटिशन्स त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात गेले, त्याचा निकाल अपेक्षित आहे. अजूनही त्याच्यावरती कुठलंही भाष्य सुप्रीम कोर्टाने केलेलं आपल्याला दिसत नाही. परंतु आम्ही आमच्या देशातल्या नागरिकांच्या हक्कांच्या बद्दल बोलत नाही आहोत या रिट पिटिशन मध्ये. आम्ही परदेशी घुसखोर, आणि तेही परदेशी मुसलमान घुसखोर की जे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशातून 31 डिसेंबर 2014च्या आधी भारतात आलेले आहेत, त्यांचा विचार करतो. आणि त्यांना समान हक्क मिळाले पाहिजेत, त्यांना नागरिकत्वाचे हक्क मिळाले पाहिजेत, किंबहुना त्यांना नागरिकत्व दिलं गेलं पाहिजे, त्यांना समान ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे, अशा प्रकारची या रिट पिटिशन्सची किंवा या सगळ्या खटल्यांची स्वरूप आहेत मित्रांनो. आणि मग खरंच आम्ही धर्मशाळा आहोत काय? कुणीही आमच्या देशात यावं, राहावं, काय वाटेल ते करावं आणि आम्ही त्यांना समान आमच्या बरोबरीचे आणि नागरिक म्हणून आमचे सर्व हक्क त्यांना प्रदान करावेत, तर मग आमच्या देशातल्या कुठल्याही नागरिकाच्या घरात इतर 100 लोकांनी धर्माव्यतिरिक्त, धर्म विचारात न घेता सर्व धर्मीयांनी त्याच्या घरात 100 लोकांना घेऊन राहायला जाण्याचा अधिकार हा असला पाहिजे, हे आपण मान्य करूया. तर मित्रो, अशा प्रकारे कुठलाही अधिकार दिला जात नाही. जसा व्यक्तीला राईट ऑफ प्रायव्हसी आहे, तसाच देशालाही त्या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्याचा, सार्वभौमत्व टिकवण्याचा, त्या देशाचं लोकसंख्येचं जे काय गणित आहे ते गणित टिकवण्याचा अधिकार आहे. आणि हे लोकसंख्येचं गणित भारतात तरी व्यस्त प्रमाणात वाढताना आपल्याला दिसतंय. तेच तो कोएनराड हेल्स सांगतो की वेगळं काही घडण्याची गरजच नाही, कुठलंही युद्ध घडण्याची गरज नाही. सामान्यतः 300 ते 500 वर्ष, आणि 300 ते 500 वर्ष हा कालखंड देशाच्या इतिहासात फार मोठा नाही मित्रांनो. याचं कारण शिवाजी महाराजांचा इतिहास हा तुमचा आमचा इतिहास म्हणून, अस्मिता म्हणून आम्ही सांगताना आढळतो. शिवाजी महाराजांचं सगळं कार्यकर्तृत्व हे आम्ही जपताना, हृदयाशी जपताना आणि अभिमानानं सांगताना आढळतो. तोही इतिहास गेल्या 400 ते 500 वर्षातलाच आहे, 16व्या शतकातला आहे. हे जर आपण विचारात घेतलं तर येत्या 400 ते 500 वर्षामध्ये जर आम्ही हिंदूंनी, मी परत धर्मवाचक शब्द वापरतोय असं आपल्याला वाटेल, पण बहुसंख्याक
आणि हिंदू राष्ट्र कारण इथे बहुसंख्याक हिंदू आहेत असा विचार करून बहुसंख्याक समाजाने निश्चितपणाने स्वतःच्या हिताचा विचार करून आणि देशहिताचा विचार करून इथल्या लोकसंख्येचं प्रमाण ठरवलं पाहिजे आणि ते प्रमाण जसं आत्ता आहे सामान्यतः 80%, 20%, 25%, 75% जे काय आहे ते जपलं पाहिजे, ते त्याच प्रमाणात वाढवलं पाहिजे, वाढलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं जे जे आवश्यक आहे ते केलं पाहिजे. नाहीतर कोहेनराड हेल्स असं सांगतो की येत्या 400 ते 500 वर्षात, 300 ते 500 वर्षात हे भारत हा देश सुद्धा हिंदू बहुल देश राहणार नाही. इथे मुस्लिमांची लोकसंख्येच्या दृष्टीनं जास्त झालेली आहे. हा देश मुस्लिम राष्ट्र म्हणून संबोधला जाईल. मित्रो, हा खरोखरच तुमच्या आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं. कारण उदाहरण पाकिस्तान, कारण उदाहरण बांगलादेश, तिथं विश्वासाने आणि श्रद्धेने राहिलेले हिंदू बांधव जे 15 ऑगस्ट 47 या दिवशी 24% आणि 30% होते, ते आज सुमारे 2.14 आणि 7% राहिलेले आहेत पाकिस्तान आणि बांगलादेशात अनुक्रमे. म्हणजेच तिथल्या हिंदूंचं अस्तित्व पणाला लागलं, जे या भारतखंडाचा एक भाग 15 ऑगस्ट 1947च्या पूर्वी होते. हा या उपखंडाचा इतिहास, हा या मुस्लिम समाजाचा इतिहास आणि या इतिहासातून बोध जर घ्यायचा असेल तर भवितव्यता डोळसपणानेच समजून घेऊन व्यवहारात उतरवली पाहिजे. नाहीतर आपलं भविष्य पणाला लागलेलं आहे याच्यात कुठलीही शंका बाळगण्याचं कारण. आणि त्याचमुळे आपलं माननीय सर्वोच्च न्यायालय अनेक ठिकाणी अत्यंत मोठी, बृहद आणि सर्वव्यापी अशी आपल्याला शोभणारी भूमिका घेतं. मी शब्द व्यवस्थित वापरतोय. हिंदुत्वाला, हिंदू विचारधारेला शोभणारी भूमिका घेतं. मी एका विशिष्ट न्यायालयाच्या निर्णयाकडे येऊ इच्छितो, जे काही दशकांच्या पूर्वी सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिला, ज्याला फेमस नॅशनल अँथेम जजमेंट असं म्हणतात. यहोवाज विटनेसेस नावाची एक धार्मिक अति अल्पसंख्य अशा प्रकारची जमात, की ज्या जमातीमध्ये गाणं म्हणणं परवानगी नाही आणि शाळेतल्या काही मुलांनी गाणं म्हणायला नाही म्हणून सांगितलं, राष्ट्रगीत म्हणायला नाही म्हटलं. का तर आमच्या धर्मामध्ये म्हणजे यहोवाज विटनेसेस या धर्मामध्ये गायलाच परवानगी नाही. ही केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि त्या खटल्याचा विचार करत असताना आणि निर्णय देत असताना सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की या मुलांनी राष्ट्रगीत नाही म्हणलं तरी चालेल. याचं कारण त्यांचं धर्म, त्यांचं धार्मिक स्वातंत्र्य त्यांना तसं करायला सांगतं. आम्ही धर्म स्वातंत्र्याचा नक्की सन्मान करतो आणि यहोवाज विटनेसेस ही मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी कम्युनिटी आहे, अशा प्रकारचे सुप्रीम कोर्टाचे शब्द आहेत. आणि हे सांगत असताना ऑस्ट्रेलियन राज्यघटना काय सांगते, अमेरिकन राज्यघटना काय सांगते आणि तिथले निर्णय कसे सर्वाभिमुख आहेत, लोकाभिमुख आहेत, अशा प्रकारचा दाखला देत सुप्रीम कोर्टाने त्यांचा धार्मिक हक्क हा सन्मानित केला आणि त्यांनी राष्ट्रगीत नाही म्हणलं तरी चालेल अशा प्रकारचा निर्णय त्या खटल्यामध्ये दिला. मित्रो, हा खटला सुप्रीम कोर्टाच्या बद्दल योग्य तो आदर ठेवूनही मला हा निर्णय अयोग्य वाटतो. याचं कारण कुठेतरी देशाची, देशाभिमानाची, राष्ट्रभक्तीची मर्यादा ही सुप्रीम कोर्टाने सुद्धा विचारात घेतली पाहिजे. आम्ही सहिष्णू आहोत, आम्ही सहिष्णू आहोत, आम्ही विश्वबंधुत्व सांगतो म्हणून कुठल्याही प्रकारचे दाखले देणं हे मला सर्वथैव अयोग्य वाटतं. कारण त्यांना ना भारतीय संस्कृती समजली ना अमेरिकन संस्कृती समजली. अमेरिकन राज्यघटनेचे उल्लेख करून त्या राज्यघटनेमध्ये असं आहे, तिथले निकाल असे आहेत, अशा प्रकारचा उल्लेख करणं, ज्या देशामध्ये राष्ट्रध्वजाचा बिकिनी म्हणून वापर केला जातो आणि राष्ट्रध्वजाचं डिझाईन हे बिकिनीवरती सुद्धा असतं, तिथले नीती नियम वेगळे आहेत. ते नीती नियम भारतात लागू होऊ शकत नाहीत. याचा तरी विचार आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने करणं आवश्यक होतं, परंतु तो केला गेला नाही. असे काही निर्णय हे खूप वेगळे आणि अति स्वातंत्र्याभिमुख अशा प्रकारचे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आपल्याला दिसतात. त्याचे दुष्परिणामही झालेले आपण समाजात बघितलेले आहेत. हे सगळं विचारात घेता या CAA म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या बद्दल मला तरी असं वाटत नाही की सर्वोच्च न्यायालय त्यामध्ये हस्तक्षेप करेल. याचं अतिशय महत्वाचं कारण
इथे नागरिक विरुद्ध परदेशी घुसखोर असा वाद आहे आणि परदेशी घुसखोरांना कुठल्याही प्रकारे नागरिकत्वाचे हक्क हे दिले जावेत का जाऊ नयेत याच्याबद्दल आपली राज्यघटना काहीही सांगत नाही. राईट टू इक्वॅलिटी आणि इतर सर्व फंडामेंटल राईट्स, मूलभूत स्वातंत्र्य ही देशाच्या नागरिकांनाच फक्त आहेत, परदेशी घुसखोरांना नाहीत. त्यामुळे याच्यामध्ये या कायद्याने कुठलीही घटनात्मक वैधता ही मोडलेली नाही असं मला वाटतं. आणि परदेशी घुसखोरांना आम्ही कसं वागवावं, त्यांना आम्ही सन्मानाने इथं नोकरी व्यवसाय करू द्यावा, परंतु नागरिकत्वाचे अधिकार देऊ नयेत हे ठरवायचा अधिकार हा भारताच्या सार्वभौम संस्थेला म्हणजेच संसदेला निश्चितपणाने आहे. आणि तोही नसेल तर आम्ही आमचा देश विकायला काढलेला आहे, इतकं स्पष्ट विधान मी या ठिकाणी करू इच्छितो. आणि म्हणूनच मित्रो, हा विषय अत्यंत गंभीर आहे. आज सुदैवानं या विषयातली खूप राळ उडून जाऊन आज आपण विचाराच्या पार्श्वभूमीवरती, विचाराच्या मंचावरती आणि विचारांच्याच दृष्टीनं याचा अभ्यास करण्यासाठी इथं जमलेलो आहोत. आणि म्हणून मला निश्चितपणाने असं वाटतं की हा कायदा हा संपूर्णपणाने योग्य आहे. हा कुठल्याही प्रकारे दोन धर्मांच्यातली तेढ वाढवण्याचं काम करत नाही. त्याचप्रमाणे काही समाजाचा जर काही वेगळ्या पद्धतीनं विचार कायद्याने केला आणि त्याला जर कुठल्याही प्रकारचं रॅशनल नेक्सस असेल, इतिहास असेल, ऑब्जेक्टिव्ह असेल की आम्ही मुसलमानांना 11 वर्ष मुदत देतोय आणि इतर धर्मीयांना 5 वर्षच मुदत देतोय घुसखोरांची, तर याच्या मागे जर निश्चितपणाने सदहेतू संसदेनं विचारात घेऊन हा कायदा केला असेल तर या कायद्याची वैधता बाधित होत नाही. मला अशी खात्री आहे की आपलं सर्वोच्च न्यायालय याच पद्धतीनं निकाल देईल. परंतु समाज मानस म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आणि समाजाचं मन आणि मत घडवत असताना या सगळ्या गोष्टींचा आणि आपल्या देशातल्या इतिहासाचा आपण डोळसपणाने विचार केला पाहिजे असं मला निश्चितपणाने वाटतं. मला असं वाटतं की याची ऐतिहासिक पार्श्वभूमीही स्पष्ट आहे, त्यामुळे कायद्याचं भवितव्यही स्पष्ट आहे. त्याचबरोबर अजून एक कायदा येऊ घातला आहे, लोकसंख्या संयमन विधेयक 2019. हे आज लॉ कमिशनने पारित केलेलं आहे. लॉ कमिशन कडून ते पार्लमेंटकडे जाण्याच्या प्रतीक्षेत आहे. लोकसंख्या नियंत्रण कायदा हाही तितकाच महत्वाचा आहे. त्याला त्याच्या मर्यादाही आहेत आणि अत्यंत डोळसपणाने केला गेलेला हा कायदा आहे. त्याचाही अभ्यास आपण सगळ्यांनी जरूर करावा आणि त्याचाच नाही तर येणाऱ्या काळातल्या प्रत्येक कायद्याचा अत्यंत डोळसपणाने आपण विचार करावा, अभ्यास करावा आणि देशाच्या हिताच्या दृष्टीनं जे आवश्यक आहे त्याचंच प्रतिपादन आणि त्याचंच अनुसरण हे आपल्या हातून व्हावं. अनुसरण तसं जर झालं तर मला असं वाटतं की देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता ही वर्धिष्णू होईल आणि हा देश सामर्थ्यशाली बनेल. नाईलाजाने जोपर्यंत सगळे इतर देश हे वेगळ्या वेगळ्या धर्मात विभागलेले आहेत आणि इतर देश देशांच्या भिंतींच्या मध्ये सामावलेले आहेत, त्यावेळेला वसुदैव कुटुंबकम हे तत्वज्ञान म्हणून किती योग्य असलं तरी फक्त भारताचं हित आणि भारताचाच विचार आपल्याला करावा लागतो. तसा तो आपण सगळ्यांनी करावा ही अपेक्षा आहे. मी या माझ्या व्याख्यानाचा शेवट मी केलेल्या एका कवितेने करतोय. ती कविता याच सीए कायद्याच्या बदलानंतर केली गेलेली कविता आहे. आपण ती जरूर ऐकावी. अस्तित्वाच्या लढ्यात हिंदू राष्ट्र, अस्मितेच्या शोधात हिंदू राष्ट्र, वसुधैव कुटुंबकम नीती अमुची, अतिथी देवो भव संस्कृती अमुची, सध्येय अमुचे विश्वकल्याण, मानवतेचा मंत्र महान. काय होता आमचा समाज आणि आमचा देश, तर हाच सगळा मंत्र आम्ही पाळत होतो. युगायुगांचा आचार धर्म, समाज जीवन हेच मर्म, हिंदू शब्दही नव्हता जेव्हा, विस्मयकारक अमुचे कर्म. काय झालं मग पुढच्या काळात? शकहोणांचे झाले आक्रमण, निर्वासित तो आला बाबर, व्यापाराचे निमित्त साधून आले गोरे, जणू त्यांचेच घर. दुर्दैवाने त्या काळात आम्ही एकरस नव्हतो. काय झालं? परक्या राज्यकर्त्यांना सलाम, आपुल्या गेही आम्ही गुलाम, जातीपाती पंथमत बेफाम,
आक्रमक माजले बेलगाम. मग आमच्या समाजाचं काय झालं, आमच्या देशाचं काय झालं? समाज आमुचा पहा हारला, भूमी आपुली बेघर झाला, जातीभेदांनी पोखरला, राष्ट्रीयताही पूर्ण विसरला. आणि तरीही एक विद्युल्लता आसमानात चमकून गेली, ती म्हणजे 1857चं स्वातंत्र्य समर. पण नंतर पुन्हा अंधकार पसरला होता. 57च्या समरानंतर पारतंत्र्याचा अंधकार, मिशनरी करती धर्मांतर, भावामध्ये पडिले अंतर. हे सगळं होत असताना आणि समाज निद्रितावस्थेत असताना आमच्या क्रांतिकारकांनी सर्वस्वाचा हवी अर्पण करून स्वातंत्र्य यज्ञ आरंभला. स्वातंत्र्य यज्ञी देव आहुती, स्वातंत्र्य यज्ञी देव आहुती, सर्वस्वाची रक्त अर्पिती, मातृभूमीला वंदन करीती, महन मंगला समर्पित भक्ती. पण तरीही आम्ही देशाचं खंडित होणं वाचवू शकलो नाही. खंडित देश अखंड करणे. मग आमचं ध्येय काय असलं पाहिजे? खंडित देश अखंडित करणे, मातेला ते वंदन करणे, ध्येय आमुचे ध्वजा स्थापिणे, मातृभूमीचे पांग फेडणे. पण हे करण्यासाठी काय? नीती चुकली, बोध विसरला. जे आता मी व्याख्यानात सांगितलं, नीती चुकली इतिहासाचा, बोध विसरला, इतिहास दत्त तो मार्ग हरवला, संकटातही काश्मीर शिकारा, आओ जाओ घर तुम्हारा. मित्रो, सावध राहिलं पाहिजे. कोण आपला, परका कोण, भेद समजूनी जाणवी वाढवी जाण. कोण आपला, परका कोण, भेद समजूनी वाढवी जाण. स्वातंत्र्याचे करण्या रक्षण, इतिहासाचा बोध महान. अमुची भूमी अमुचा देश, अमुची भूमी अमुचा देश, अमुचा धर्म स्पष्ट उद्देश, जपावया या सर्व अस्मिता, विधी बदलाची ही विशेषता. हा कायदा का बदलला गेला तर त्याचं कारण हे आहे. नको गुलामी, नको पारतंत्र्य, नको गुलामी, नको पारतंत्र्य, ओळखावा शत्रू हाच बीजमंत्र. अस्तित्व शोध घेतो हिंदू मात्र, अस्मितेच्या शोधात हिंदू राष्ट्र. धन्यवाद.